उदस्थानाच्या असलेल्या पेशींना आलेली सूज म्हणजे मूळव्याध. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पाईल्स फक्त औषधाने पूर्ण बरे होत नाहीत, पण पाईल्सची जी ब्लिडिंग कंडिशन आहे की रक्त पडतंय, तिथे सूज आली आहे, तिथे दुखतंय, हे सगळं आपण औषधांनी थांबवू शकतो. ज्यांना हा पाईल्सचा त्रास आहे आणि ज्यांचं खूप बसणं होतं, एका जागी लॉंग टाइम साठी बसणं होतं, अशा वेळेला तुम्ही तिथे तुमच्या बसण्याच्या जागेवरती चक्क एक कॉटनचा रुमाल किंवा बैठक असते ना आपली, ती बैठक किंवा टर्किशचा टॉवेल अंथरायचा आणि तिथे बसायचं. आणखीन एक आहारात करण्यासारखा बदल आहे तो म्हणजे तूप खायचं, भरपूर तूप खायचं. एक लक्षात घ्या, तूप खाऊन कोलेस्ट्रॉल वाढत नाही. चांगलं घरी बनवलेलं तूप असेल किंवा एखाद्या चांगल्या ब्रँडचं तुम्हाला जे तुमच्या नेहमीच्या वापरात आहे, असं जर का चांगलं तूप खाल्लं तर त्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही, उलट कमी होतं. त्यामुळे गाईच्या तुपाने कोलेस्ट्रॉल वाढतं का, यावर आम्ही एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. मी हवं तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता आम्हाला नुसतं तूप खाता येत नाही अशी जर तुमची तक्रार असेल तर तुम्ही पोळीला लावून तूप खाऊ शकता, भातावरची तूप घेऊन खाऊ शकता. जर दूध प्यायची सवय असेल तर दुधामध्ये सुद्धा 1 चमचा कोमट दूध, 1 कप, त्यामध्ये 1 चमचा तूप असं घालून जर का तुम्ही प्यायला तर त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये जो ड्रायनेस निर्माण झालेला आहे तो कमी करण्याचं काम तूप करतं. कारण तूप हे वातशामक पण आहे आणि पित्तशामक पण आहे.